नाशिक महापालिका उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेनेमधून जे 3 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते विलास शिंदे आहेत। आपल्यासह 2 आणखीन लोकांनी जे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे। खरं तर एकच जे उमेदवारी अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं। असं आहे, माननीय अजयजी बोरस्ते यांना माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी माझ्या माहितीप्रमाणे फोनवरती तशा सूचना केलेल्या होत्या की उपमहापौर पदासाठी या ठिकाणी विलास शिंदे यांचा अर्ज त्या ठिकाणी ठेवण्यात यावा, भरण्यात यावा असे सूचना किंवा असे आमच्या सर्वांसमोर अजय बोरस्ते यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि असं असतानासुद्धा त्या ठिकाणी जरी बाकीचे अर्ज आले असतील परंतु शिवसेना ही शिस्तप्रिय संघटना आहे। या ठिकाणी आदेश चालतो आणि आदेशाचं पालन आम्ही सर्वांनी केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं पालन करणंसुद्धा माझ्यासारख्या शिवसैनिकाचं कर्तव्य आहे। त्याच्यामुळे आता वरिष्ठ आणि गटनेते यांनी जो आदेश करतील त्याचं मी पालन करेल। आपल्याला म्हणजे गटनेत्यांनी आदेश दिले होते की अर्ज दाखल करण्यासाठी, म्हणजे इतर 2 जणांना आदेश नव्हते। गटनेत्यांनीच आम्हाला सांगितलं त्या ठिकाणी आपल्याला शिवसेनेच्या वतीने उपमहापौर पदाचा त्या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे। त्या संदर्भात आम्ही सगळे नगरसेवक त्या ठिकाणी जमलो आणि महानगरपालिकेमध्ये जाऊन उपमहापौर पदाचा त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याच्यामुळे आदेशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे। अजयजी बोरस्ते यांनी जर सांगितलं, जसे त्यांना वरिष्ठांच्या सूचना असतील त्या पद्धतीने त्यांनी खाली सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचनाचं पालन करणं आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे, म्हणून त्या ठिकाणी तो अर्ज दाखल केलेला आहे। एकीकडे भाजपची एक हाती सत्ता आहे, त्यांच्याकडे बहुमताचा पेक्षाही जास्त आकडा आहे, तर आपणही जे उमेदवारी अर्ज दाखल केली आहे जे उपमहापौरसाठी, अजूनही युतीची अपेक्षा आहे। या महाराष्ट्रामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या त्या अनेक ठिकाणच्या निवडणुका ह्या युतीमध्ये झालेल्या आहेत, महायुतीमध्ये झालेल्या आहेत। काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती जे काही जागा वाटपामध्ये जे काही निदर्शनास आलं त्याच्यामुळे काही ठिकाणी युती झाली नाही, परंतु या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्या ठिकाणी सर्वांना सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये, राज्यामध्ये युतीचं सरकार आहे। नाशिकमध्ये विशेष बाब म्हणजे या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा होतो आहे आणि त्याही पलीकडे जाऊन पुढे ज्या काही निवडणुका येणार आहेत त्यांना सामोरे जायचं आहे। मग लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल, या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये एक एकीचं वातावरण असावं, कुठेही कटुता नसावी आणि म्हणून युती होणं अपेक्षित आहे। आणि सगळ्यांना नाशिककरांना सुद्धा तीच अपेक्षा होती की युतीमध्ये निवडणुका होतील, परंतु तसं न होता या ठिकाणी निवडणुका आम्ही सेपरेट लढलो, परंतु आता तरी युती होईल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे आणि नाशिककरांचं पण तेच मत आहे। त्याच्यामुळे आम्हालाही वाटतं की त्या ठिकाणी युती होणं अपेक्षित आहे आणि ती होईल। तर नाशिक महापालिका या सगळ्या निवडणुकीसाठी एकूण चुरस वाढलेली आहे। एकीकडे भाजपने स्वतंत्र निवडणुका हे नाशिकमध्ये लढवलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी काल महापौर आणि जे उपमहापौरसाठी देखील अर्ज दाखल एकूणच करण्यात आलेला आहे आणि आता शिवसेनेकडून 3 जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आगामी काळात या सगळ्या संदर्भात काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।